केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा अभियानाच्या सूचनेनुसार राज्यभर तिरंगामय वातावरण निर्मितीसाठी 2 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे। मागील 3 वर्षांपासून सुरू असलेले हे अभियान यावर्षीही 3 टप्प्यात पार पडत असून अंतिम टप्पा 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान संपन्न होणार आहे। मुळातच केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे पहिल्या टप्प्यात 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजाविषयी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जवान व पोलीस बांधवांसाठी पत्रलेखन करून ती पोस्टल सेवेद्वारे पाठविण्यात येणे। दुसऱ्या टप्प्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान जिल्हा व गाव पातळीवर तिरंगा यात्रांचे आयोजन करणे। यात प्रत्येकाच्या हातात तिरंगा देऊन विद्यार्थ्यांपासून तरुण तरुणी आणि नागरिकांच्या सहभागातून मानवी साखळी तयार करण्यात येणे। तिसऱ्या टप्प्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घर, कार्यालय व वाहनांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे। अशा सूचनेनुसार याच पार्श्वभूमीवर मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी मुरुम शहर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। जिल्हा परिषद कन्या प्रशाला, डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल, प्रतिभा निकेतन विद्यालय यासह जिल्हा परिषदेच्या विविध शाळातील विद्यार्थी, शिक्षक तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून निघालेल्या या रॅलीत देशभक्तीच्या घोषणा देत 75 मीटरचा ध्वज सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या खांद्यावरती घेत सर्व सहभागींचा उत्साह ओसंडून वाहत होता। संपूर्ण शहर तिरंगामय रंगात नटले होते। नागरिकांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची झलक स्पष्ट दिसत होती। यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर नगर परिषदेचे संबंधित अधिकारी राहुल यादव यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पाहूयात। तिरंगा रॅलीचं उद्दिष्ट काय आहे? तिरंगा रॅलीचं उद्दिष्ट आपले आहे की 15 ऑगस्ट आपला आता साजरा होणार आहे। तर या 15 ऑगस्ट निमित्त सर्व नागरिकांमध्ये आपल्या भारताबद्दल प्रेमभावना, भावना निर्माण व्हावी आणि जनजागृती निर्माण व्हावी, या निमित्तानं आपण हर घर तिरंगा ही योजना तर राबवण्यात येत आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून विविध उपक्रम राबवून या मोहिमेमार्फत नागरिकांच्या मध्ये विविध विषयांबद्दल जनजागृती केली जात आहे। यामध्ये सहभाग कोणाकोणाचा आहे? यामध्ये मुरुम नगर परिषदेचे सर्व स्टाफ आणि मुख्य अधिकारी, त्यानंतर मुरुम नगर परिषद एरियामधील विविध शाळा, नागरिक, प्रतिष्ठित नागरिक यांचा सहभाग आहे। याचं आयोजन याच वर्षी आहे का दरवर्षी केलं जातं? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवापासून दरवर्षी हा उपक्रम राबवला जात आहे। किती शाळा आहेत सर सहभागी? यात एकूण 3 शाळा सहभागी आहेत, प्रतिभा निकेतन शाळा, कन्या महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा। आयोजक मुरुम नगर परिषद। आणि सर दुसरी महत्त्वाची गोष्ट की याचा हेतू काय, म्हणजे आता हे हर घर तिरंगा जे आहे हे 15 ऑगस्ट अजून आहे पुढे, मग त्याच्या अगोदर किती दिवस वगैरे असं काही तुम्हाला काही वरून GR वगैरे काय आहे का तसा? हा GR आहे, याचं गेल्या बऱ्याच दिवसांपासून तयारी चालू आहे। याचा उद्देश एकच आहे की नागरिकांमध्ये आपल्या देशाप्रती एक प्रेम भावना, एक सर्वांमध्ये एक एकोपा निर्माण व्हावा, भारताप्रती सगळ्यांनी एकत्र राहावं आणि हा जो उपक्रम आहे 15 ऑगस्ट जो आहे तो सर्व घराघरामध्ये साजरा व्हावा, हा याच्या मागचा उद्देश आहे। आपले मुख्याधिकारी भुजबळ सरांची अनुपस्थिती दिसत आहे, त्याचं कारण काय नेमकं? भुजबळ सर आता निवडणुकीचं काम असल्यामुळे, प्रभाग रचनेचं काम असल्यामुळे सध्या विभाग आयुक्त कार्यालयात उपस्थित आहेत। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।